सोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी जी जोडलेले आहेत। अमोलजी, नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झालेला आहे। याआधी सुद्धा अनेक वेळा अपघात होऊन अनेक जणांचा जीव गेलेला आहे आणि आजच्या अपघातामध्ये 8 जणांचा जीव गेलाय। खरं तर फार भयंकर आणि वेदनादायी ही घटना आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आताच मला ही कळलं आणि नवले पुलावरची ही दुसरी घटना आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या घटना म्हणजे होणंच एकदा पहिल्यांदा घडल्यानंतर दुसरी अशी घटना घडायला पाहिजे नव्हती। पण नेमकं याचं काय कारण आहे त्याचे पाठपुरावा नंतर होईलच, पण तुर्तास 8 लोक जे निष्पाप लोक गेले याची भरपाई कशी निघणार? ही भरपाई भरून निघू शकत नाही। त्याच्यामुळे नेमकं याचं कारण काय आहे हे संबंधित आता मागे नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की जर कुठं उड्डाण पूल असेल, हायवे असेल, याच्यावर जर असे अपघात झाले तर संबंधित कंत्राटदारालाच त्याच्यावर एफआयआर केला पाहिजे। तर आता याच्यावर जो कोणी अधिकारी असेल ना त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा मताचा मी आहे। कारण ही घटना अत्यंत दुःखदायक आणि तितकीच न भरून निघणारी हानी या निमित्तानं झालेली आहे। वारंवार असे नवले पुलावरचे अपघात हे महाराष्ट्रासाठी चांगलं चित्र नाही। संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा याकरता स्वतः मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादांकडे मी आता ताबडतोब पत्र लिहून तशी मागणी करणार। जी, मात्र अमोलजी, नवले पुलावरील अपघाताचं कारण नेहमी हे सांगितलं जातं की शिवापूरवरून जेव्हा पुण्याकडे गाड्या येतात तेव्हा तीव्र उतार आहे, त्यावेळेस हे मोठे कंटेनर वाहक बऱ्याच वेळा त्यांचा कंटेनर हा न्यूट्रल करतात आणि त्यानंतर पुण्यामध्ये आल्यावर ब्रेक लागत नाही किंवा गाडी कंट्रोल होत नाही, त्यामुळे हे अपघात होत आहेत। हे सुद्धा कारण या अपघातामध्ये असू शकतं अशी पण शक्यता आहे। यावर काय उपाययोजना करायची? नाही, हे जर काही कारण असेल तर बघा, कंटेनरला दिवसा त्याचे प्रवास बंदी असायला पाहिजे। एवढे मोठे मोठे कंटेनर रात्रभर चालायला त्याला मुभा दिलेली आहे ना एकदा की तुम्ही रात्रीला नाईटला चालवा, ती रात्री 10 नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत। आता बघा, शिर्डीला परवाच्या दिवशी पालखीमध्ये कंटेनर घुसला, दुर्दैवानं सुदैवानं तिथे कुठले काही हानी झाली नाही। अनेक लोक आता मॉर्निंग वॉक मध्ये चिरडल्या गेलीत काही लोक। त्याच्यामुळे अशा जड वाहनांना जर दिवसाबंदी असेल तर हे दिवसा घुसतात कसे? त्याच्यामुळे हे कारण असू शकत नाही, हे तक्रार कारण आहे। संबंधित जो कोणी ट्रॅफिक इन्चार्ज असेल, जो कोणी तिथला अधिकारी असेल, जो कोणी कंत्राटदार असेल, जो कोणी त्याचा ठेकेदार असेल, हे सर्व ब्लॅकलिस्टेड करून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्याशिवाय ही घटना याची पुनरावृत्ती टळणार नाही। नाही तर ह्या अशा घटना घडत राहतील, आपण सांत्वना आणि संवेदना व्यक्त करत राहू, पण त्याच्या पलीकडे शेवटी माणूस मेला ना, ती जोखीम कशी भरून काढणार आपण? एका घरातला एक कर्ता पुरुष जर मेला असेल तर याच्यापेक्षा दुसरी हानी कोणती असू शकत नाही। त्यामुळे ही घटना गांभीर्याने घेतली पाहिजे। मागं गांभीर्याने न घेतल्यामुळे त्याचा हा परिणाम आहे। जी, आणि अमोलजी, आणखी एक, या नवले पुलाच्या आसपासच्या रस्त्यांची रचना बदलण्याची गरज आहे, मुख्य हायवेची सुद्धा 100% गरज आहे। ही रचना बदलली पाहिजे, कारण उतारावरून कंटेनर ज्यावेळेस खाली येत असेल त्यावेळेस आता काय छोटे वाहन चालक जे असतात, 4 चाकी काय फॅमिली असतात, एकदम तो तिच्यावर जर धडकला तर ते धडक लागत 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 समोरपर्यंत तो अपघात होतो। हे सगळं बदललं पाहिजे। माझं म्हणणं आहे, एखाद्या मेट्रो किंवा मोठ्या प्रोजेक्टवर खर्च कपात करू नका, पण हे रस्ते सरळ करा आणि रस्त्याचा डिसिप्लिन, रस्त्याची शिस्त जी आपण बाहेर देशात पाहतो ती जर अंमलात आणली तर हे भविष्यातले होणारे धोके टळतील। नाहीतर हे असंच चक्र चालू राहणार आणि आम्ही फक्त संवेदना व्यक्त करत राहणार, या पलीकडे आपण काहीच करणार नाही। मात्र अमोलजी, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत, अजित पवार आहेत, काही पाठपुरावा करणार या संदर्भात? मी तुमचा फोन ठेवल्यानंतर पत्र टाईप करतो, मी स्वतः दादांशी संपर्क करून हे पत्र देणार आहे। शेवटी दादा पण तितकेच कर्तव्यदक्ष आहेत, दादांचं लक्ष असतं, ते पालकमंत्री आहेत। ही घटना ते पण सहन करू शकणार नाहीत। मला 100% विश्वास आहे, या घटनेच्या मुळाशी जाऊन दादा संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर मी जे पत्र विनंतीपूर्वक मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात देणार आहे त्यावर अंमलबजावणी करतील। जी, अमोलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल।